मनपाची निवडणूक लढवावी असं शरद पवारांचं मत आहे, अशी माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली। शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांची फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। मतदार यादी घोळासंदर्भात आणि मतचोरी संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता असं पवारांचं मत आहे असं समजतंय। महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात शरद पवार सकारात्मक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांनी दिली। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते, त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेस